कृषी, कृषीपूरक व्यवसाय, उद्योग, सहकार, पर्यटन अशा विविधांगी भक्कम आर्थिक स्रोतामुळे कोल्हापूरची आर्थिक प्रगती गतीनं होत आहे. नगरी ऊस शेतीचा फुललेला मळा आणि लागूनच उद्योगांची गतिशील साखळ यातून जिल्ह्यात विकास गंगा प्रवाहित झाली आहे. आर्थिक प्रगतीची फळं दिनाघरी पोचल्यानं दरडोई उत्पन्नात वाढ होत आहे. दरम्यान पर्यटन शेतीच्या क्षेत्रात हवे ते बदल आणि संधी निर्माण होत असल्याने विकासाचा हा पट अधिक विस्तारणं या जिल्ह्यात शक्य झालंय. कोल्हापूरच्या काळ्या मातीत अर्थक्षम होण्याचे गुण आधीपासूनच दिसत आहेत. इथले पुरोगामित्व अर्थविकासाला चालना देणारे आहेत. राजर्षी शाहू महाराज यांनी राधानगरी धरण बांधल्यानं जिल्हा सुजलाम सुफलाम होण्याचे बीजारोपण झाले. त्यांनी उद्यमनगर वसवलं, तेव्हाच आत्मनिर्भर उद्योग पर्वाला आरंभ झाला असं म्हणायला हरकत नाही. कोल्हापूरच्या आसपास कागल, हातकणंगले ही पंचतारांकित वसाहत, गोकुळ, शिरगाव, शिरोळी अशा औद्योगिक मोठ्या वसाहती. पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत मोठ्या कंपन्यांची संख्या वाढताना दिसतेय. या सोबतीनं जिल्ह्यात औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांची मालिका नवनव्या पद्धतीनं आकाराला येत आहे. कोल्हापूरच्या फाउंड्री इंजिनिअरिंग उद्योगांनी जगभरात नाममुद्रा उमटवली आहे. इथे होणारे ॲल्युमिनियमचे कास्टिंग, अलॉय, बेअरिंग, ऑइल इंजिन, विविध प्रकारची यंत्रे, कृषी अवजारे या साऱ्यांची आशिया, आफ्रिका आणि मध्य पूर्व मधील देशात निर्यात होते. यातूनच आज कोल्हापुरात हजारोंसाठी रोजगार निर्मिती आणि छोट्या उद्योगांची मोठी साखळी तयार झाली आहे. यातूनच देशाला हुकमी परकीय चलनाची प्राप्ती होताना दिसते. कोल्हापूरला उद्योग नगरी म्हणताना त्यामागच्या व्यवसाय वाढीचा आलेख आणि त्याची व्याप्ती या आकड्यांवरून विशद होते. कृषी क्षेत्र, ऊस, साखर, गूळ, तांदूळ, काजू, दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच चांदी आणि सोनं, हातमाग, कापड, चप्पल निर्मिती या व अशा असंख्य व्यवसायांनी अविस्मरणीय असं ठरणारं कोल्हापूरमधलं हे उद्यम विकासाचं पर्व वेगानं आकारास येत आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी ओळख असलेल्या इचलकरंजीचा वस्त्रप्रवास हातमागापासून सुरू झाला. एव्हाना तो देशातील सर्वाधिक विकसित झालेल्या शटललेस लूमपर्यंत पोहोचलाय. यातून विदेशी चलनाची भरभक्कम कमाई होऊ लागली आहे. येथील सूत गिरण्यातील उत्पादनाचा आलेख उंचावत चाललेला आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगाचे भविष्य आता तरुणांच्या हाती आहे.
या उद्योगाच्या जोडीनं कोल्हापुरातील सोन्याची बाजारपेठ, हुपरी येथील चांदीच्या अलंकारांनी स्थानिक अर्थकारणाला गेल्या अनेक वर्षात झळाळी दिलेली दिसते. कोल्हापुरी चप्पल या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूनं कोल्हापूरला ओळख आणि अर्थप्राप्ती दिली. कोल्हापूरच्या आजवरच्या प्रगतीत या सर्वच उद्योग व्यवसायांची महत्त्वाची भूमिका आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुपीक जमीन म्हणजे अर्थव्यवस्थेचा भरभक्कम कणा. ऊस हे मुख्य पीक. प्रति एकरी अधिक उत्पन्न, सर्वाधिक साखर उतारा, विक्रमी दराची हमी ही ऊस साखर उद्योगाची मजबूत वैशिष्ट्ये ठरतात. एकट्या ऊस पिकातून जिल्ह्यात यावर्षी 650 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या घरात पोचलेत. कोल्हापूरची दुसरी गोड ओळख म्हणजे गूळ. भौगोलिक उपदर्जा मिळालेल्या या चवदार गुळानं देश परदेशातील बाजारपेठेत आपला गोडवा ढळू दिला नाही. भाताच्या विविध जातींचे उत्पादन हे आणखी एक वैशिष्ट्य. येथील पश्चिम भागातील डोंगर दऱ्यांमध्ये भात उत्पादनातून चांगली प्राप्ती होताना दिसते. त्याचबरोबर आजरासारख्या ठिकाणी काजू उत्पादनामध्ये सुद्धा भरघोस उत्पादन होताना कोल्हापूर जिल्हा अतिशय अभिमानानं मिरवतो. सोयाबीनचं एकरी सर्वाधिक उत्पादन याच जिल्ह्यात. पशु व्यवसायानं खेड्यापाड्यातील सामान्यांच्या जगण्याला सुद्धा दुधासारखीच श्वेत पौष्टिकता मिळवून दिली आहे. गोकुळ, वारणासह अन्य खाजगी दूध संघांमध्ये दररोज किमान 22 ते 25 लाख लिटर दूध संकलन होतं. ही आकडेवारी या कृषीपूरक उद्योगातील भरारी विशद करते. दुधाला मिळणारा समाधानकारक आणि नियमित दर, आधुनिकतेचा अवलंब या व्यवसायाच्या बेरजेच्या बाजू आहेत. त्या आधारे गावखेड्यातील दारोदारी समृद्धीचे सुखचित्र रेखाटले गेले आहे.
शिरोळ हातकणंगले तालुक्यात ऊसासोबतच केळी, द्राक्षाच्या बागा आणि भाजीपालांची शेती बहरताना दिसते. येथील हरितगृहातील फुलांना आता परदेशात सुद्धा मागणी वाढतीये. कोल्हापूरच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा मुख्य व्यवसाय म्हणून पर्यटनाची ओळख दृढ बनत चालली आहे. महालक्ष्मी, ज्योतिबा या धार्मिक स्थळांसह ऐतिहासिक गडकोट, अभयारण्य, धबधबे, कृषी अशा पर्यटनाची विशाल शृंखला विकसित करण्याची मोठी संधी कोल्हापूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात भर घालताना दिसते. अशा वेळी पायाभूत सुविधांचं जाळं भक्कम करण्यात येत आहे. पर्यटनाच्या वाटा आर्थिक विकासाचा मार्ग सुकर आणि सुगम करणाऱ्या ठरत आहेत. कोल्हापूर हे कोकण, गोवा, कर्नाटक आणि दक्षिण भारत यांना जोडणारे राज्याच्या दक्षिण भागाचे शेवटचे टोक आहे. साहजिकच इथं दळणवळणाची साधन सुविधा आधीपासूनच चांगली आहे. आता तिनं यातही कात टाकलेली दिसते आणि प्रवासाच्या सर्व वाटा गतीनं विकसित होताना दिसतात. कोल्हापूरचा औद्योगिक विकास हा येणाऱ्या काळात भारताच्या मेक इन इंडिया या उपक्रमासाठी अत्यंत आदर्श ठरेल असा कोल्हापूरकरांसह महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा विश्वास वाटतो.